आजच्या परिस्थितीमध्ये इराक, इस्रायल, अमेरिका यांच्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या कारणाने घरगुती गॅस हा 60 रुपयांनी महागला आहे. या संदर्भात वैजापूर शाखेच्या हिंदुस्थान पेट्रोलियम गॅस एजन्सीच्या व्यवस्थापक मनोज सोनवणे यांची घेतलेली प्रतिक्रिया. आजपासून घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस यांचे दर वाढलेले आहेत. काय बोलाल याबद्दल? दर वाढण्याचं कारण जे आता जागतिक पातळीवर जे युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे इतर ठिकाणाहून भारताला, आपल्या देशाला जास्त किमतीने प्राईसमध्ये क्रूड ऑइल वगैरे घ्यावं लागते. त्यामुळं त्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हे जो काही दर वाढला आहे तो त्यामुळे वाढला. तुम्हाला असं वाटतं का की ही परिस्थिती जी आहे ही निवळल किंवा याच्यानंतर दर वगैरे अजून वाढतील? जास्तीत जास्त दर वाढू शकतात. ते पण डिपेंड आहे की आपल्या देशाला कसा पुरवठा कुठून मिळू शकतो. रशियाकडून पण घेण्याचं आता परमिशन मिळालेली आहे आणि जो होर्मुझ पोर्ट जो होता तिथून पण आता जो मार्ग आहे तिथून इराणनी पण परवानगी दिलेली की आम्ही त्या शिपवर वगैरे काही हल्ला करणार नाही. त्यामुळे परिस्थिती तर सध्या तरी नियंत्रित आहे. म्हणजे घरेलू सिलेंडरच्या बाबतीत सध्या परिस्थिती आपली नियंत्रणात आहे. सध्या सरकारने आणि कंपनीने इंडस्ट्रीयल जो आहे, व्यावसायिक जो गॅस आहे तो सध्या बंद केला आहे, फक्त जेणेकरून घरेलू ग्राहकांना, आपल्या नागरिकांना त्रास होऊ नये, त्यांना उपलब्ध साठा नेहमीसाठी राहावा, त्यासाठी पाऊल उचलले. पण सध्या तरी परिस्थिती नियंत्रणामध्ये, आपल्याकडं आवश्यक तसा स्टॉक पण आहे आणि तसे त्या पद्धतीने पाऊल उचललेले आहेत सरकारने आणि कंपनीने सुद्धा. घरगुती गॅसला जी बुकिंग असते त्याचा कालावधी काही वाढवलेला आहे का पूर्वीसारखाच आहे? तो याच्यासाठी वाढवला की जास्त काळ बचत पण व्हावी गॅसची आणि व्यवस्थित त्याचा वापर पण व्हावा आणि सर्वांनाच त्याचा लाभ घेता यावा, यासाठी फक्त 30 दिवसाची जी आहे ती बुकिंगचा तेवढा पिरियड ठेवला. पूर्वी किती होता हा? पूर्वी असा स्पेशली काही नव्हता. 8-10 दिवसामध्ये पण बुकिंग आपण करू शकत होतो. वैजापूर तालुक्यामध्ये किती गॅस कनेक्शन असतील HP? आता HP आपल्या हिंदुस्थान पेट्रोलियम वैजापूर गॅस एजन्सी जवळपास 42 ते 44,000 ग्राहक आहेत आपले, म्हणजे कुटुंब ग्राहक तेवढे. या सर्वांना जो गॅस पुरवठा होतो तो आपल्या माध्यमातून होतो, परंतु असं काही तुम्हाला शासनाने काही निर्देश दिले का, काही पत्र वगैरे दिलं आहे का आता याच्या पुढं कसा पुरवठा करायचा? पुरवठा फक्त त्याच्यात एकच आहे नियम, जी आहे ती ऑनलाईन बुकिंग कंपल्सरी आहे, जी ग्राहकांकडून जायला पाहिजे. आमच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची बुकिंग ठेवलेली नाही आहे. ग्राहक त्यांच्या मोबाईलवरूनच त्यांना बुकिंग करायची आहे. त्यांचा OTP घेऊनच ते सिलेंडर आम्ही त्यांना देऊ शकतो, अशी एक सिस्टम लावलेली आहे. दुसरी गोष्ट फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस, म्हणजे जो पहिला येईल त्याला पहिले सिलेंडर द्यायचं आहे, असं आहे. आता याच्यामध्ये असं घडू शकतं का जो घरगुती गॅस आहे ते हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सुद्धा वापरला जाऊ शकतो किंवा वापरला जातो, तर यावर तुम्ही कारवाई करणार का प्रशासन करेल? नाही, याचे अधिकार आमच्याकडे नाही आहे. आमच्याकडून तर पुरवठा असा काही डायरेक्टली कोणालाच होत नाही, आम्ही करू पण शकत नाही. जे काही ते ग्राहक करू शकतात की त्यांच्याच, कारण बुकिंग तर त्यांच्याकडून जे ते OTP घेतल्याशिवाय ते पुरावा पण आमच्याकडे असतो, तर त्याच्यावरचे जे कारवाईचे जे ते अधिकार आमच्याकडे नाही. पण त्याचा सर्वस्वी अधिकार हा पुरवठा विभाग आणि पोलीस शासन प्रशासन यांच्या दोघांकडे